हरी हरी हरा। आज आपण चिंतन ध्यान साधना करणार आहोत। चिंतन ध्यान याचा अर्थ परमात्म स्वरूपाचं आणि आत्मस्वरूपाचं दोन्ही एकच आहेत। चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायाने परमात्म भावाशी एकरूपता आपण साधणार आहोत। चिंतन म्हणजे एकाग्रता नाही, चिंतन म्हणजे साक्षीत्व नाही। चिंतन ही चित्ताची अतिसूक्ष्म दशा आहे। चिंतन कसं करायचं हे बहुधा माहीत नसतं। असं असल्यामुळं विचार करत राहणं म्हणजे चिंतन असं वाटण्याची शक्यता असते, अथवा तर्क लढवणं म्हणजे चिंतन असं वाटण्याचीही शक्यता असते। चिंतन करण्यासाठी आधी चित्त सुयोग्य बनवलं तरच चिंतन साधना घडू शकते। असं असल्यामुळे या चिंतन साधनेचा परिचय आजच्या या अनुषंगिक साधनेच्या द्वारे मी तुम्हाला करून देतो आहे। आपण साधनेला सुरुवात करूया। हरी हरी। आज आपण चिंतन साधना करणार आहोत। आपण ही साधना कशी करणार आहोत ते मी प्रथम तुम्हाला समजावून सांगतो। साधना करत असताना आपण डोळे मिटून ताठ ध्यानाच्या स्थितीमध्ये बसणार आहोत। डोळे मिटून 1-2 मिनिटं सुरुवातीला आपण निर्विचार राहू। त्यानंतर आपल्या हृदयामध्ये आपल्या सद्गुरूंच्या रूपाचं स्मरण दर्शन आपण करू। सद्गुरूंच्या रूपाचं दर्शन आणि सद्गुरूंच्या स्वरूपाचं स्मरण केल्यानंतर आपण 1-2 मिनिटं चिदाकाशामध्ये केवळ अमन विचाररहित असं राहू। आपले विचार पूर्णपणाने नाहीसे झालेले असतील अशी स्थिती आपण गाठू। त्यानंतर आपण परमात्म स्वरूपाचं चिंतन करणार आहोत। परमात्मा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, त्या परमात्म स्वरूपाचं आपण चिंतन करणार आहोत चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून। मग त्या चिंतनाला अनुसरून असा चिदाकाशामध्ये परमात्म भाव राखून 1-2 मिनिटं आपण शांत तसंच बसून राहणार आहोत। नंतर आपलं जे चिंतन वाक्य आहे त्या चिंतन वाक्याचं उच्चारण आपण करणार आहोत। हे चिंतन वाक्य असं आहे: ओम हे भगवन, तू सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस। तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस। तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस, म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे। मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे। ओम।
हे चिंतन वाक्य चिदाकाशामध्ये लक्ष देऊन माझ्या पाठोपाठ तुम्ही टप्प्याटप्प्याने उच्चारणार आहात आणि चिदाकाशाकडं लक्ष देऊनच त्याच्यावर किंचित थोडा थोडा वेळ असं भावचिंतन आपण करत राहणार आहोत. अशा प्रकारची ही साधना सर्व वेळ आपण करणार आहोत. या साधनेच्या शेवटी 5 मिनिटं आपण चिदाकाशामध्ये हे चिंतन वाक्य न उच्चारता परमात्म भावाशी एकरूपता राखून ध्यान करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ही साधना करायची आहे. या साधनेसाठी आपण सुरुवातीला डोळे मिटून घेऊया. ध्यानाच्या स्थितीमध्ये स्थिर सुखम आसनम अशा प्रकारे ताठ बसणार आहोत. आपली पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत येतील असे आपण बसणार आहोत. डोळे मिटून घेतलेले आहेत. सहजपणे डोळे मिटलेले आहेत. डोळे मिटण्याचा कोणताही ताण आपल्यावर नाही. निर्विचार मनात विचार उठू न देता बसायचा आहे. उठायला लागला तर सोडून द्यायचा आहे. परत निर्विचार व्हायचा आहे. मन शांत होईल असं आपण पाहू. तुमचं मन जसं जसं शांत होत जाईल तसे श्वास देखील शांत होत जातील. आपल्या हृदयामध्ये आपण सद्गुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. श्री गुरु मूर्ती आणि श्री गुरूंची सच्चिदानंद पावलं आपण हृदयामध्ये पाहतो आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम
त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरूंचं रूपही निहाळू आणि ब्रह्मानंदम परमसुखदम असे सद्गुरूंचे गुणही आठवू. गुरुमूर्तीला मनोमन नमस्कार करू आणि आता आपण चिदाकाशामध्ये लक्ष देऊन राहू. विचाररहित चिदाकाशामध्ये जाणीवेनी पाहायचं आहे. विचार शांत, मन शांत, श्वास संथ. चिदाकाशामध्ये परमात्म स्वरूपाचं चिंतन आपण करू. परमात्मा सत स्वरूप आहे, अविनाशी आहे, केवळ अस्तित्व मात्र आहे. तो चित स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, केवळ जाणीव रूप आहे, चैतन्य रूप आहे. आनंद स्वरूप एकमेवाद्वितीय, अद्वैत, निर्भय, निशंक, शांत स्वरूप आहे.
परमात्मा सत स्वरूप अविनाशी अस्तित्व मात्र चित स्वरूप म्हणजे ज्ञान रूप शुद्ध जाणीव रूप चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आहे. तो एकमेवा द्वितीय अद्वैत निर्भय निशंक शांत स्वरूप आहे. परमात्मा सत स्वरूप अविनाशी अस्तित्व मात्र चित स्वरूप म्हणजे ज्ञान रूप जाणीव रूप चैतन्य रूप आनंद स्वरूप आहे. तो एकमेवा द्वितीय अद्वैत निर्भय निशंक शांत स्वरूप आहे. चिदाकाशामध्ये लक्ष देऊन परमात्मा भावामध्ये आपण 1-2 मिनिटं असेच शांत निश्चिंत निवांत थांबून राहणार आहोत.
चिदाकाशामध्ये असंच लक्ष देऊन मी आता जे चिंतन वाक्याचं उच्चारण करणार आहे ते उच्चारण माझ्या पाठोपाठ तुम्ही मनातल्या मनात करावं. प्रत्यक्षतः केलं तरी देखील चालेल, पण मनातल्या मनात केलं तर जास्त चांगलं. ओम हे भगवन तू सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसत्ताधीश, सर्वसाक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसत्ताधीश, सर्वसाक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम चिदाकाशात लक्ष देऊन थोडा वेळ थांबून राहूया. परत एकदा ओम हे परमात्मन तू सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसत्ताधीश, सर्वसाक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही
सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशामध्ये लक्ष, चिंतनानी एकरूपता. ओम. हे भगवन, तू सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशात लक्ष, एकरूपता. ओम. हे परमात्मन,
तू सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशात लक्ष, एकरूपता. ओम. हे भगवन, तू सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्व समर्थ,
सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशात लक्ष देऊन एकरूपता साधलेली आहे. ओम. हे परमात्मन, तू सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशामध्ये लक्ष, एकरूपता. ओम. हे परमात्मन, तू सर्वव्यापी, सर्व समर्थ,
सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस. म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशामध्ये लक्ष, एकरूपता. ओम. हे भगवन, तू सर्वव्यापी, सर्व समर्थ, सर्व सत्ताधीश, सर्व साक्षी आहेस. तू स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहेस. तू माझ्यामध्येही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस.
म्हणून मीही, माझा आत्माही सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसत्ताधीश, सर्वसाक्षी आहे. मीही स्वरूपाने अत्यंत अलिप्त सच्चिदानंद आहे. ओम. चिदाकाशात चिंतनानी एकरूपता ध्यान. परमात्मा सर्वव्यापी, आपणही स्वरूपानी सर्वव्यापी. ध्यान करतो आहोत. परमात्मा सर्वसमर्थ, आपणही स्वरूपानी सर्वसमर्थ. परमात्मा सर्व सत्ताधीश, आपणही स्वरूपानी परमात्म्याशी एकरूप, अर्थात सर्व सत्ताधीश. परमात्मा सर्वसाक्षी, आपणही स्वरूपानी सर्वसाक्षी.
परमात्मा अत्यंत अलिप्त सच्चिदानंद, आपणही अत्यंत अलिप्त सच्चिदानंद. अविनाशी अस्तित्व मात्र, परमात्म्याशी चिदाकाशात एकरूपता. ज्ञानरूप, जाणीव रूप, चैतन्य रूप परमात्म्याशी चिदाकाशात एकरूपता. आनंद स्वरूप, एकमेवाद्वितीय, अद्वैत, निर्भय, निशंक, शांत स्वरूप परमात्म्याशी चिदाकाशामध्ये एकरूपता. सत, अविनाशी, चित, चैतन्य, आनंद, शांत स्वरूप परमात्म्याशी एकरूपता. सोहम हंसः इति.
आनंद शांत स्वरूप परमात्म्याशी आपण एकरूपता साधली. या ध्यानातून आता आपल्याला खाली यायचं आहे. आपण जरी खाली आलो तरी देखील आपण सत चित आनंद शांत स्वरूप आहोत या बोधामध्ये तसंच राहायचं आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या चेहऱ्यावरून, कपाळावरून, डोळ्यावरून, गालावरून हलकेच हात फिरवत आपण हळूहळू डोळे उघडणार आहोत. आपल्या सद्गुरूंना हृदयस्थानी नमस्कार आपण करू. त्यांच्या कृपेने आपल्याला हे ध्यान, चिंतन ध्यान सिद्धीला गेलं. आणि डोळे उघडायला हरकत नाही. हरि ओम तत्सत. हरी 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 हरी. हरी हरी. आपण ही चिंतन ध्यानाची साधना करून पाहिली. या साधनेमध्ये जर पारंगत व्हायचं असेल तर अशा चिंतन ध्यानाच्या बैठका अधूनमधून करायला हव्यात. आता ही साधना आपण अंदाजे किती 50-55 मिनिटं अशी केली. एक लक्षात ठेवू की आपलं मन, चित्त पुरेसं शांत आणि विकाररहित व्हावं. त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण व्हावा. सर्व जगताच्या कल्याणाचा अथवा सर्व जगताशी आपण एकरूप आहोत असा व्यापकतेचा भाव निर्माण व्हावा. गुरुभक्तीचा भाव देखील असावा. या प्राथमिक भावामुळं चित्त तरल आणि सूक्ष्म होतं. चिंतनाची ही प्री कंडिशन आहे की चित्त तरल, भक्तियुक्त आणि व्यापक, सूक्ष्म आणि व्यापक होणं आवश्यक आहे. असं चित्त सूक्ष्म, तरल, व्यापक आणि भक्तियुक्त झाल्यानंतर ही चिंतन साधना संभवते. तेव्हा आपल्या जीवभावातून, आपल्या चैतन्यातून आपण आपल्या स्वरूपाबद्दलच चिंतन करत असतो. आणि या चिंतनाच्या शब्दाच्या नंतर थोडा वेळ त्या भावामध्ये थांबण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ही साधना आपण शक्य होईल तेव्हा एकांतामध्ये एकट्याने करावी. ही साधना करण्यासाठी म्हणून आता तुम्ही शब्द ऐकलेत, मी शब्द बोललो आणि तुम्ही ते शब्द ऐकले आणि तुम्ही त्याचं तुमच्या मनात आवर्तन केलं.
तुम्ही अशा प्रकारचे शब्द, माझे शब्द ऐकत देखील ही साधना करू शकाल आणि मग नंतर या साधनेत स्वतंत्रता प्राप्त करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे या शब्दाशिवाय देखील, माझं बोलणं न ऐकता देखील तुमच्या मनामध्ये तुम्ही असा अनुकूल तर्क आणि शब्द निर्माण करून त्या भावामध्ये रमणं हे शिकू शकाल. साधनेच्या शेवटी मी असं म्हटलं की हा जो चिंतन ध्यानानी एकरूपतेचा भाव निर्माण झालेला आहे, आपण सच्चित आनंद स्वरूप आहोत असा भाव निर्माण झालेला आहे, तसं ध्यान आपण केलं, हा भाव आता आपल्याला व्यवहारामध्ये जागृत अवस्थेमध्ये तसाच टिकवून ठेवायचा आहे. तुम्हाला आपल्या अविनाशी स्वरूपाचं स्मरण ठेवत व्यवहार करता येईल. आपल्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण करत व्यवहार करता येईल. तुमच्या आनंद, शांत आत्मस्वरूपाचं स्मरण राखत तुम्हाला व्यवहार करता येईल. तुम्ही चालत असताना तुम्हाला आपल्या सत स्वरूपाचं, चित स्वरूपाचं, आनंद स्वरूपाचं, शांत स्वरूपाचं स्मरण ठेवणं आणि चालण्याची क्रिया या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करता येतील. खात असताना, पीत असताना जर शरीर धर्म आहेत ते शरीर धर्म पाळत असताना, बोलत असताना देखील आपल्या शांत स्वरूपाचं स्मरण ठेवणं आणि बाह्यतः आवश्यक आहे असं बोलणं, या दोन्ही क्रिया एका वेळेला करता येणं शक्य आहे. आपण व्यवहार करत असताना आत्मस्वरूपाला विसरतो, ही आपली अडचण आहे. या दोन्ही गोष्टी, आत स्वरूपाचं स्मरण आणि बाहेर जो आवश्यक आहे तो व्यवहार. देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा अभ्यास करणं शक्य आहे. आणि या अभ्यासाची सुरुवात याच प्रकाराने होईल की तुम्ही विविध गोष्टी करत असताना आत्मस्वरूपाचं स्मरण राखण्याचा प्रयत्न करणं, आणि जेव्हा विसरेल तेव्हा तुम्ही एक गोष्ट साफ विसराल आणि फक्त व्यवहार करत राहाल. जेव्हा तुम्हाला स्मरण होईल की आपण विसरलो, विस्मरणाचं स्मरण जेव्हा होईल तेव्हा परत आत्मस्वरूपाच्या स्मरणाच्या अधिष्ठानावर व्यवहार असा अभ्यास तुम्ही जारी राखू शकाल. अशा प्रकारे अभ्यास करता करता विस्मरणाचा काळ कमी होणं आणि स्मरणाचा काळ वाढत जाणं हे अपेक्षित आहे आणि तुम्ही हे सहज करू शकाल. जर अभ्यास केला तर अशक्य असं काहीच नाही. आता आपण परत गुरुवारी भेटू. गुरुवारी परत आपण एक अनुषंगिक साधना करणार आहोत. या अनुषंगिक साधना अनुषंगिक आहेत हे लक्षात ठेवू. त्यामुळं गुरुपरंपरेचं स्मरण करून अनुग्रहाच्या वेळेला जे ध्यान सांगितलेलं आहे ते ध्यान तास दीड तास केल्यानंतर उर्वरित वेळामध्ये जसा वेळ मिळेल तसा ही अनुषंगिक साधना आपल्याला करायची आहे हे आपण लक्षात ठेवूया. हरि ओम तत्सत. हरि हरि बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।